आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय पौष्टिक आणि झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 1 वाटी मूग डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। 2 तास अगोदरच मी ही डाळ भिजत ठेवली होती। बघू शकता डाळ इथे व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता यामधलं पाणी काढून टाकू आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालूया। पाणी घालून घेऊ आणि ही डाळ आपण मिक्सरमध्ये कशी वाटून घेऊया। इथे डाळ वाटून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे, तसेच 1 चमचा बेसन पीठ घालूया। आता हे आपण सर्व एकजीव मिक्स करून घेऊया। सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे। बेसन आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असे एकजीव मिक्स करून घेऊया। बघू शकता या कन्सिस्टन्सीचं इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये अगदी मोजके साहित्य वापरलेले आहे, यामुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया। पॅन गरम झाला की यामध्ये हे बॅटर पसरवून याचा छान असा डोसा बनवून घेऊया। शक्य तितके हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे डोसे बनवून घेऊ शकता। अगदीच कुरकुरीत हवा असेल तर पातळसर असा तुम्ही हा डोसा पसरवून घेऊ शकता आणि मऊसूत असा हवा असेल तर थोडासा जाडसर लेअर द्यायचा। वरची बाजू छान अशी कोरडी होत आलेली आहे। वरची बाजू कोरडी झाली की याला आपण तेल लावून घेऊया। बघू शकता खालून छान असा हा डोसा भाजलेला आहे। याला अगदी ब्राऊन असा कलर आलेला आहे। तर डोसा आपण पलटवून घेऊया। बघा अगदी जाळीदार असा हा डोसा झालेला आहे। याच पद्धतीने आपण आणखीन इतर राहिलेले डोसे बनवून घेऊयात। हव्या त्या आकाराचे तुम्ही हे डोसे बनवून घेऊ शकता। अगदी कुरकुरीत तसेच सॉफ्ट दोन्ही पद्धतीने तुम्ही हे डोसे बनवू शकता। सॉफ्ट हवे असल्यास जरासा जाडसरच डोसे बनवायचे आणि कुरकुरीत हवा असेल तर पातळसर असा डोस्याचा लेअर पसरवायचा। तर हे डोसे हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती देखील तुम्ही बनवू शकता। वरची बाजू कोरडी झालेली आहे, वरून आपण तेल लावून घेऊया। बघा तर पहिला डोसा मी जाड केला होता आणि हा डोसा मी जरा पातळ केलेला आहे। पातळ झाल्यानंतर डोसा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे। याला अगदी जाळी देखील छान आलेली आहे। याच पद्धतीने सर्व डोसे आपण बनवून घेऊयात। अगदीच अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तसेच प्रोटीन्सने भरपूर आहे। सकाळच्या धावपळीमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, यामध्ये 1 चमचा उडद डाळ घातलेली आहे। यानंतर असा कट केलेला 1 कांदा घालूयात। हा कांदा मऊसूत असा होईपर्यंत तेलामध्ये आपण तळून घेऊयात। आता यामध्ये 1 लाल मिरची घालूया आणि ती देखील तेलामध्ये तळून घेऊया। कांदा इथे मऊसूत असा होत आलेला आहे। जरासा शिजला की यामध्ये 1 उभा याच पद्धतीने कट केलेला टोमॅटो घालूयात आणि जराशी कोथिंबीर घालूया आणि हे देखील छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे सर्व जिन्नस आपण मऊसूत असे होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि परतवून घेऊया। मीठ टाकल्यामुळे हे सर्व जिन्नस पटकन असे शिजतात। अगदी मऊसूत असे होईपर्यंत आपण हे शिजवून घेतलेले आहेत। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे बारीक करून घेऊया। तरी तुम्ही याची छानशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, म्हणजेच आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीला तडका देण्यासाठी कढईमध्ये गरम तेल केलं आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडली की बनवलेल्या चटणीवरती टाकून घेऊया। छान असा तडका दिलेला आहे। सर्व चटणी एकजीव अशी मिक्स केलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी आपली ही टोमॅटोची कांद्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही इथे खोबऱ्याची देखील चटणी बनवू शकता। बघू शकता अगदी जाळीदार मस्त असे पौष्टिक आपले डोसे तयार झालेले आहेत। अगदी मऊसूत आहे। बघू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत। याला जाळी देखील भन्नाट आलेली आहे।
तर ही प्रोटीन्सने भरपूर अशी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्ही देखील नक्की बनवून बघा. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो. चला तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा भन्नाट रेसिपीमध्ये.